द बीन म्हणून ओळखलं जातं, ते अनिश कपूर यांनी डिझाईन केलेलं हे एक प्रसिद्ध स्टेनलेस स्टीलची कलाकृती आहे. आता एवढ्या लांबून शिकागोला फिरायला आलो आहोत म्हटल्यावर तर मंडळी, हे आहेत शिकागोचे रस्ते, हे आहे शिकागो. मला हरकत नाही की अमेरिकेतलं मुंबई म्हणजे शिकागो आहे. शिकागोच्या ट्रिपसाठी आलो आहोत. एक भव्य आणि पारंपरिक हिंदू मंदिर आहे. हे मंदिर त्याच्या अप्रतिम वास्तुकलेसाठी आणि शांत वातावरणासाठी जगभरात प्रसिद्ध आहे. आणि जसं जसं आपण मंदिरात प्रवेश करत जातो तसं तसं अजून छान छान दृश्य आपल्याला. हाय, हॅलो, नमस्कार. कसे आहात सगळे? मजेतच असाल. मी श्वेता खरोटे तळेगावकर तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलवर, ज्याचे नाव आहे मुमेंट्स विथ श्वेता. आज काय विशेष, चला बघूया. शिकागोच्या ट्रिपसाठी आलो आहोत आणि शिकागोला पहिला स्पॉट जो आहे तो आहे हे सुंदर असे BAPS श्री स्वामीनारायण मंदिर, जे शिकागोमध्ये आहे. हे अमेरिकेतील इलिनॉय राज्यातील बार्लेट या उपनगरात वसलेले एक भव्य आणि पारंपरिक हिंदू मंदिर आहे. हे मंदिर त्याच्या अप्रतिम वास्तुकलेसाठी आणि शांत वातावरणासाठी जगभरात प्रसिद्ध आहे. घरून निघण्या अगोदरच माझं फिक्स होतं की अगोदर आपण मंदिरातच जाऊया, कारण मंदिरात अमेरिकेत असं बघायला गेलो तर मंदिरात खूप कमी जाणं होतं. त्यामुळे म्हटलं शिकागोला फिरायला चाललो आहोत, तिकडे एक स्वामीनारायण मंदिर आहे जे खूप फेमस आहे आणि खूप सुंदर सुद्धा आहे, तर आपण अगोदर तिथेच जाऊया असं मी ऋषालला अगोदरच सांगितलं होतं. आणि मी सांगितल्याप्रमाणे खरोखर त्यांनी अगोदर मंदिरात आणलं आणि इतकं प्रसन्न आणि छान वाटलं. तुम्हाला सांगते, तुम्ही इथे बघू शकतात, त्याचं बांधकाम बघा, त्याचं कोरीव काम बघा, इतकं सुंदर आहे ना. इलिनॉय स्टेट मध्ये बार्लेट नावाची सिटी आहे, जे शिकागोच्या जवळ आहे. तिथे आहे हे स्वामीनारायण मंदिर. आणि जसं जसं आपण मंदिरात प्रवेश करत जातो तसं तसं अजून छान छान दृश्य आपल्याला बघायला मिळतात. अगदी एंट्रन्सलाच त्यांनी छान असं फाउंटन लावलेलं आहे, जो लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडेल. त्यानंतर मंदिराच्या गाभाऱ्यात मला वाटतं फोटो सेशन आणि व्हिडिओ वगैरे हे सगळं अलाउड नाही आहे. त्यामुळं मी तुम्हाला बाहेरूनच मंदिरचा पूर्ण कॅम्पस तुम्हाला दाखवेन. तर तुम्ही इथे बाहेरचं दृश्य बघू शकतात. खूप सुंदर असे 2 हत्ती दिसत आहेत तिथे, आणि त्यांना बघितल्यावर निश्चितच आम्हाला मोह आवरणार नाहीये फोटोशूटचा. त्यानंतर इथे बऱ्याच मोरांचा आवाज येतोय, जो पुढे मी तुम्हाला दाखवणार आहे. मी तुला मोरच जास्त आवडले, मी तुला मोरांकडेच जायचंय. कोण जास्त आवडलं सांग तुला? मोर जास्त आवडलं, मोरांकडे जायचं. अतिशय शांत आणि शिस्तप्रिय वातावरण दिसतं आहे. माझ्या विधानला सुद्धा मंदिरात जायला खूप आवडतं. त्याची पण इच्छा होती की आई आपण मंदिरात अगोदर जाऊया, आणि खरोखर त्याने इथे खूप छान एन्जॉय केला. आता मंदिराच्या बांधकामाविषयी थोडंसं जाणून घेऊया. मंदिराच्या अंतर्गत भागासाठी इटालियन कारारा मार्बल आणि बाहेरील भागासाठी तुर्की चुनखडीचा वापर केलेला आहे. हे दगड भारतात राजस्थानमध्ये 3000हून अधिक कामगारांनी हातानं कोरले होते आणि नंतर जहाजानं अमेरिकेत आणले गेले. या विशाल मंदिराच्या उभारणीसाठी जगभरातील स्वयंसेवकांनी सुमारे 25 लाख तास श्रमदान केले होते. आपल्या भारताचा राष्ट्रीय पक्षी कोण आहे? कुठे मोर? विदूला सुद्धा मोर खूप आवडले. या मंदिराचं उद्घाटन 8 ऑगस्ट 2004 रोजी प्रमुख स्वामी महाराज यांच्या हस्ते करण्यात आले होते. हे मंदिर शिल्पशास्त्रानुसार बांधण्यात आले आहे. संपूर्ण रचनेमध्ये कुठेही लोखंड किंवा स्टीलचा वापर केलेला नाही. दगडांचे तुकडे एकमेकांमध्ये अचूकपणे गुंफून हे मंदिर उभारलं आहे. आणि जसा मोरांचा आवाज आला तसा विधानने लगेचच धाव घेतली मोरांकडे. त्याला सुद्धा मोर खूप आवडतात आणि मला सुद्धा खूप आवडतात. आणि आपल्या भारताचा राष्ट्रीय पक्षी म्हणून आवर्जून त्यांनी मोर इथे ठेवलेले आहेत, पर्यटकांना बघण्यासाठी सुद्धा आणि आपल्या भारताचा राष्ट्रीय पक्षी म्हणून सुद्धा.
हाय विधान, कुठे आलास? स्वामीनारायण मंदिरात आला. वाव, आवडला? मंदिराच्या एंट्रन्सलाच राईट साईडला तुम्हाला इथे छान असं फाउंटन दिसेल मस्त, आणि तिथे ही अशी मूर्ती सुद्धा दिसेल. कोणत्याही मंदिरात जा, मग ते भारतात जा की अमेरिकेत जा, मंदिरात गेल्यावर प्रसन्न वाटतं, हेही तेवढंच खरं. काय बघताय? हो. मंदिर परिसरात प्रवेश करताना प्रथम आपण लाकडी हवेलीमध्ये पोहोचतो. ही हवेली बर्मा येथील टीकवूड म्हणजे सागवान लाकडापासून बनवली असून यावर अत्यंत गुंतागुंतीचे आणि सुंदर असं कोरीवकाम केलेलं आहे. इथे भाविकांना नीळकंठवर्णी म्हणजे भगवान स्वामीनारायण यांचे बालपणीचे रूप आहे, यांच्या मूर्तीवर अभिषेक करण्याची संधी देखील मिळते. हिंदू संस्कृती, इतिहास आणि मूल्यांची माहिती देणारं एक विशेष प्रदर्शन येथे येणाऱ्या पर्यटकांसाठी उपलब्ध आहे. या मंदिरात एंट्री पूर्णपणे फ्री आहे, त्यानंतर पार्किंग सुद्धा फ्री आहे. त्यानंतर इथला अत्यंत एक महत्त्वाचा नियम म्हणजे मंदिरात प्रवेश करण्यासाठी खांदे आणि गुडघे झाकलेले असणारे साधे आणि शोभनीय कपडे घालणे बंधनकारक आहे. तर मंडळी, असं होतं हे BAPS स्वामीनारायण मंदिर जे शिकागोमध्ये आहे. तर तुम्हाला हे मंदिर कसं वाटलं ते मला कमेंट करून नक्की सांगा. तर आमचा मंदिरातला वेळ खूप छान गेला आहे आणि आता आम्ही पुढच्या प्रवासासाठी निघणार आहोत. तर जसं मी तुम्हाला सांगितलं की पहिला स्पॉट होता स्वामीनारायण मंदिर, त्यानंतर आम्ही एका ठिकाणी रेस्ट एरियावर आता थांबणार आहोत. त्यानंतर तिकडून मग आम्ही जाणार आहोत हॉटेलवर चेक इन करायला. तर चला बघूया पुढचा प्रवास आणि पुढची ठिकाणं कशी असतील ते. मिनियापॉलिसपासून इथेपर्यंत शिकागोपर्यंतचा प्रवास बऱ्यापैकी थकवा आणणारा होता, पण जसं मंदिरात आलो तसं आमचा थकवा चालले गेला. US बरेच सगळे रेस्ट एरिया तुम्हाला दिसतील. तर हे रेस्ट एरिया काय आहे, तर जेव्हा तुम्ही लांबचा प्रवास करतात तेव्हा महामार्गांवर म्हणजे हायवेजवर हे प्रवाशांसाठी बनवलेलं एक सुरक्षित स्थान आहे जिथे तुम्ही थांबू शकतात. तर हे बहुधा 24 तास ओपन असतं सगळ्यांसाठी. त्यानंतर इथे वॉशरूम्स असतात, पिण्यासाठी पाणी असतं, वेंडिंग मशीन्स असतात ज्यामध्ये तुम्हाला स्नॅक्स, ड्रिंक्स अवेलेबल होऊ शकतात. त्यानंतर इथे तुमच्या गाड्या, ट्रक, RVs हे तुम्ही फ्रीमध्ये पार्क करू शकतात. त्यानंतर तुम्ही पाळीव प्राण्यांना सुद्धा इथे फिरवू शकतात. ॲज अ पिकनिकसुद्धा तुम्ही इथे एन्जॉय करू शकतात. तुम्ही थांबलात म्हणजे फक्त तुम्ही रेस्टरूमला गेलात असा अर्थ नाही होत. तुम्ही इथे वॉशरूम्सला सुद्धा जाऊ शकतात, तुम्ही इथे रेडी होऊ शकतात, तुम्ही इथे खाऊ पिऊ शकतात, तुम्ही इथे आराम करू शकतात. त्याला म्हणतात रेस्ट एरिया. तर मला ही कॉन्सेप्ट खूप आवडली आणि अतिशय क्लीन असतं हे. तर मंडळी, हे आहेत शिकागोचे रस्ते, हे आहे शिकागोमधली ही लोक, ह्या गाड्या, ही खूप सगळी गर्दी. तुम्हाला एक सांगू का, भारतातलं म्हणजे आपल्या महाराष्ट्रातलं जसं मुंबई आहे तसं फील आलं मला. मुंबईला जसं लोकलची गर्दी असते, लोकांची गर्दी असते, दिवसभर धावपळ, ते दमट वातावरण आणि असं सगळं मला इथे सगळं बघायला मिळालं. तर मला एकदम मुंबईचीच आठवण आली की असं म्हणायला हरकत नाही की अमेरिकेतलं मुंबई म्हणजे शिकागो आहे. मुंबईमध्ये जसं आपल्याला एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी लोकल इझी होते, कन्व्हिनियंट होते, तसंच इथे सुद्धा पब्लिक ट्रान्सपोर्ट यूज करतात लोक. तसं आमच्या मिनिसोटामध्ये पब्लिक ट्रान्सपोर्ट तुम्हाला खूप कमी ठिकाणी आणि कमी बघायला मिळेल, कारण मिनिसोटामध्ये गर्दी खूप कमी आहे आणि कम्पॅरेटिव्हली शिकागोमध्ये मला गर्दी खूप बघायला मिळाली. तर हे असं आहे आणि इथे मोठमोठ्या बिल्डिंग्स तुम्हाला दिसतील ज्या खूप छान आहेत आणि पुढे बरंच काही छान छान बघायला मिळेल तुम्हाला. तर आता आम्ही निघालो आहोत मिलेनियम पार्ककडे. तर चला बघूया मिलेनियम पार्क काय आहे. मिलेनियम पार्क हे शिकागोच्या डाऊनटाऊन भागातलं एक प्रमुख पर्यटन स्थळ आहे. 25 एकर जागेत पसरलेल्या या पार्कमध्ये जागतिक दर्जाचे शिल्प, संगीत स्थळं आणि उद्यानं आहेत. हे ठिकाण शहराचे मध्यवर्ती सांस्कृतिक केंद्र मानले जाते. इथे क्लाउड गेट जे द बीन म्हणून ओळखलं जातं ते अनिश कपूर यांनी डिझाईन केलेलं हे एक प्रसिद्ध स्टेनलेस स्टीलची कलाकृती आहे. याला सामान्यतः द बीन म्हटलं जातं. याच्या पृष्ठभागावर शिकागोची क्षितिज म्हणजे स्कायलाईन आणि आकाशाचं सुंदर असं प्रतिबिंब दिसतं.
आता एवढ्या लांबून शिकागोला फिरायला आलो आहोत म्हटल्यावर बीनच्या पुढे आपले फोटो तर झालेच पाहिजे. तर चला बघूया आम्ही कसे फोटो काढले बीनच्या पुढे. आणि ही आहे आपल्या अनिश कपूर यांनी डिझाईन केलेली द बीन. आणि अगदी लहान मुलांसारखं आम्ही सुद्धा आमचं प्रतिबिंब त्या बीनमध्ये न्याहाळत होतो. आणि आहे की नाही मजा. आणि विधानला इथे सुद्धा डान्स करायचा होता, सो त्याचा डान्स इथे सुद्धा सुरूच आहे. त्यानंतर जे प्रिट्स्कर पॅव्हिलियन हे फ्रँक गेहरी यांनी डिझाईन केलेलं एक भव्य मैदानी संगीत सभागृह आहे. इथे उन्हाळ्यात मोफत मैफिल होते, चित्रपट दाखवली जातात, त्यानंतर संगीत महोत्सव आयोजित केले जातात. त्यानंतर इकडे तुम्हाला दिसेल क्राऊन फाउंटन आहे, जो जॉन प्लायन्सा यांनी डिझाईन केला आहे. हे एक परस्पर संवादी म्हणजे इंटरॅक्टिव्ह कारंजे दिसतील तुम्हाला. यात 2 उंच काचेच्या टावर्सवर शिकागोच्या नागरिकांचे चेहरे व्हिडिओ स्वरूपात दाखवले जातात. हाय, काय करतोय? जम्पिंग पाण्यात खेळतोय. त्यानंतर ल्युरी गार्डन आहे. हे 3.5 एकर क्षेत्रात पसरलेले एक शांत आणि सुंदर असं गार्डन आहे. यात विविध प्रकारची झाडं, फुलं, नैसर्गिक वातावरण तुम्हाला सगळ्यांना अनुभवता येईल. तर असं आहे हे मिलेनियम पार्क. इतका मोठा प्रवास करून सुद्धा माझा विधान अजिबात क्रँकी झाला नाही, थँक गॉड. पण आता मी त्याचा अंत बघणार नाहीये. आता आजच्या दिवसापुरतं एवढंच ठीक आहे. आता आम्ही हॉटेलवर चेक इन करण्यासाठी निघणार आहोत आणि मग आज आराम करून उद्या बाकीची ठिकाणं बघायला जाणार आहोत. तर शिकागोचा पार्ट 2 बघायला विसरू नका. पुन्हा भेटूया शिकागोच्या पार्ट 2 मध्ये. शिकागोमधील डाऊनटाऊन हा एरिया आम्हाला फार गर्दीचा वाटला, त्यामुळे आम्ही डाऊनटाऊनपासून थोडंसं लांब शॉम्बर्ग म्हणून आहे, तिथे आम्ही रूम बुक केला. तर छानसं एक हॉटेल आणि छानसा एक रूम, तिथे आम्ही छान असे आमचे 3 नाईट्स आम्ही स्पेंड करणार आहोत. ॲक्च्युली दिवसभर आम्ही बाहेरच असणार आहोत. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? अमेरिकेतील स्वामीनारायण मंदिर तुम्हाला कसं वाटलं ते मला कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब फॉर मोर व्हिडिओज. थँक्यू.